स्पर्श, आज काय खायचं तुला? काजू करी. ओके, लगेच. काजू करीसाठी पहिले आपण कांदा घेऊया. कांदा चिरून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो एकत्र चिरून घेऊया. आता तो कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे. तो हळूवार मंद गॅस फ्लेमवर आपण तो परतून घेऊया. कांदा परतून घेताना लक्ष राहू द्या की तो जास्त करपणार नाही. आपण लालसर कांदा परतून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे आता, आणि तो आपण सेम 1 मिनिटवर तो परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान लालसर परतलेला आहे. त्या परतलेल्या टोमॅटो आणि कांद्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि तीळ आणि अद्रक ते सुद्धा आपण टाकलेले आहे त्यामध्ये, आणि हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. ते सुद्धा मंद आचेवर परतलेले आहे. त्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ते पण आपण परतून घेऊया. हे सर्व साहित्य छान परतलेले आहे. ते आपण मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक त्याची पेस्ट करून घेऊया. आता त्याची बारीक पेस्ट करून झाल्यानंतर आपण काजू घेतलेले आहेत. काजू हे मंद आचेवर तुपामध्ये परतून घेऊया. काजू लालसर परतायचे आहे. जास्त काजू परतले तर ते करपणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल घेऊया. तेल गरम झाले आहे, त्यामध्ये आपण बारीक केलेले मिश्रण घेतलेले आहे. ते आपण आता हळूहळू मंद आचेवर परतूया. परतलेल्या मिश्रणामध्ये काळा मसाला 2 चम्मच, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला, हे सर्व मसाले एकत्र मिक्स करून परतून घेऊया. आता हे सर्व मसाले आपण मिक्स केलेले आहे. 1 मिनिट आपण ते हलवून मिक्स करून घेऊया. त्यामध्ये थोडेसे मीठ टाकलेले आहे. मसाला लवकर शिजवण्यासाठी आपण पहिले त्याच्यात मीठ टाकलेले आहे. मसाला परतताना तो करपू नये म्हणून आपण थोडेसे पाणी घातलेले आहे. पाणी घालून पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतले आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स झालेले आहे आणि ते आपण शिजू देऊया. आता हा मसाला खूप छान शिजलेला आहे. त्याला तेल सुद्धा सुटलेले आहे. मसाला शिजलेला आहे. शिजलेला मसाला आपण पुन्हा एकदा मिक्स करून हलवून घेऊया. तो सुद्धा आपण एक 5 ते 7 मिनिटं शिजून घेतलेला आहे मसाला. त्यामध्ये आता आपण तुपात भाजलेले काप टाकूया. काजू टाकलेले आहे. काजू त्या मसाल्यामध्ये मिक्स करूया. हे काजू खमंग आपण पहिले तुपात भाजून घेतलेले होते. आता ते मसाल्यामध्ये आपण शिजवून देऊया. 1 ते 2 मिनिटं काजू मसाल्यामध्ये शिजलेले आहे. त्यामध्ये आपण आपल्याला हवी तशी ग्रेव्ही, पातळ किंवा थिक ग्रेव्ही करण्यासाठी गरजेनुसार आपण त्यात पाणी घालूया. शक्यतो ही जास्त पातळ नसते काजू करी. भाजी रेडी झालेली आहे. ती आपण एका सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे आणि
भाजी मस्त एकदम व्यवस्थित रेडी झालेली आहे. त्यामध्ये गार्निशिंगसाठी आपण फ्रेश क्रीम टाकलेली आहे. फ्रेश क्रीम टाकून सुरेख त्याला चव येते आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकलेली आहे. स्पर्श, तुझी ऑर्डर रेडी. थँक्यू. खाऊन बघतोस? हा. बघ. कशी आहे? मस्त.